हे लक्षात ठेवायचं आहे. कळलं याच्यामध्ये काय नेटचं तुम्ही पाहिलं असेल, नेटचा कॉन्सेप्ट जो झाला कालचा, कळलं तुम्ही जर थोडं युट्यूबला बघशाल तुम्हाला कळलं नेटचा काय. नाशिक मधला एक डॉक्टर आहे बीएमएस डॉक्टर. नाशिक मधल्या डॉक्टरचा मेन खेळ होता. नाशिक काय झालं तिकडे राजस्थानमध्ये कॉन्टॅक्ट राजस्थानमध्ये एक शहर आहे. त्या शहराला आपण म्हणतो शिखर असं काही नाव त्या शहर आहे ते एवढं त्याला हब म्हणलं जातं. काय कोचिंग इंडस्ट्रीज तिथं पेपर 5,000, 8,000, 20,000, 25,000 असे पेपर विकले गेले पोरांना. एकानं तर हद्दच केली. एकानं 28 लाखात पेपर विकले. 28 लाख रुपयाला नेटचा पेपर घेतला. जो पेपर आलेला होता त्यातले 90 एमसीक्यू बायोलॉजीचे आणि 25 एमसीक्यू केमिस्ट्री डेप्टो मॅच झाले. त्यात नुकसान कोणाला झालं? त्यात नुकसान झालं जे बिचारे गोरगरीब पोर आहेत ते 2 वर्षापासून अभ्यास करतायत. 2 वर्षापासून ते झटताय त्याच्यासाठी 2 वर्षापासून सीबीएस लेवलचा असेल या लेवलचा अभ्यास करताय. त्या पोरांना त्याच्यामध्ये काय आलं? नुकसान झालं. कळलं आता रिपीट जर एक्झाम घ्यायची म्हटली तर रिपीट एक्झाम घ्यायचं म्हटलं त्यांनी खूप काही काही गाईडलाईन्स दिलेल्या असं करू तसं करू हे नवीन तुम्हाला तिकीट भेटेल, डबल फीस द्यायची गरज पडणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी काय केलेल्या आहेत त्यांनी काय केल्या त्यांनी नमूद केलं त्याच्यामध्ये. पण सर्वात मेन प्रॉब्लेम असा आहे कुणाचा फायदा पण आहे कुणाचा धोका पण आहे. जर समजून घ्या ज्याला हा पेपर अवघड गेला असेल कसा गेला असेल हा पेपर ज्याला अवघड गेला असेल त्या विद्यार्थ्यांचं काय असेल की बाबा चला एक चान्स भेटू एक चान्स भेटला तर तुमचा पेपर आपल्याला सोपा. पण ज्याला हा पेपर चांगला गेला असेल जर चुकून त्याला जर काय आला येणारा पुढचा पेपर जर काय गेला गेला आणि ते जर बिचारा कुठं टाकलं पहिला जिम्मेदार कोण राहील? आणि तुम्हाला एक सांगू का एक नीटचा पॅटर्न आहे. 2024चा जो पेपर होता त्या पेपरमध्ये काय आलं होतं खूप मुलांना 27 मार्क येऊन गेले. इतिहासात तेवढे मार्क आला तेवढे मार्क येऊन गेले. इतके मार्क आले की शेवटी तो पेपर खूप लाटा तो पेपर लीक झालेला आहे हे 100% कळलेलं होतं. त्याच्यावर पेपर पुन्हा घेतला एनटीएन है ना नॅशनल टेस्टिंग एजन्सी त्याला आपण म्हणतो. का त्यांच्याकडे पेपर दिलेले त्यांच्याकडे काय केलं याचं काय केलं तो पाठ दिलेला असतो एजन्सी तरी डबल पेपर घेतला. पण जो पेपर डबल घेतला ना तो आजपर्यंतचा सर्वात टफ पेपर होता. सांगायचं अर्थ एनटीवाले काय करतात आता जर हा जो पेपर काढला 2025चा हा पेपर मागच्या वर्ष पेपर पे थोडासा सोपा होता 19-20. पण आता जो पेपर काढतील ना ते जनरली त्यांच्या इतिहासानुसार हा इतका टफ पेपर काढतील ना जे पोरग बिचार आधी ज्या कॉन्फिडन्स होतं त्याचा कॉन्फिडन्स असताना त्याचा अजून कॉन्फिडन्स होईल. मला होऊ नये अशा घटना पण काही घटना सुद्धा दिसून येईल. एवढे खतरनाक खेळ राहतो स्पर्धा परीक्षा एवढा घात खेळ खेळलेला आहे. काय कोण गॅरंटी ते स्वतः सांगतात की आम्ही एजन्सीज आजपर्यंत आमचा एक पेपर प्रत्येक वर्षी काही ना काही काढ करतात. प्रत्येक वर्षी पेपर लीक होतो. खूप मोठं प्रकरण झालं. नाशिकचा डॉक्टर नाशिक बीएमएस डॉक्टर आहे तिथून तो कार्यक्रम सगळा सुरू झाला. डॉक्टरांनीच गेम केले. एका विद्यार्थ्याजवळ जो पेपर केला त्याच्या पप्पाला पाठवला वडिलांना पेपर पाठवला. त्याचे वडील पीजी हॉस्पिटलमध्ये होते डॉक्टर त्यांनी त्याला सगळं करायला दिलं थोडेफार पैशा त्यांनी दिलं. असं करत पेपर लीक झाला. कळलं नीट आता डबल एक्झाम घेतले म्हणतायत एवढे सगळे रिसोर्सेस लागणं कोरोना पुन्हा मेहनत करणं पोर एवढे बाहेर गेलेली सगळं ह्या त्या गोष्टी गरीबाची पोरांच्या गोष्टी थोडी लाज वाटेल गोष्ट एजन्सीच बदलली पाहिजे थोडी बनणार काम आहे प्रत्येक वर्षी या गोष्ट तुम्हाला काय तुमचा त्यांना कळलं पाहिजे किंवा आपण याचा अभ्यास करतोय आपण एवढी मेहनत घेतोय पण आपल्यातलेच ते असे असतात की आजूबाजूचे ते असे असतात थोड्या काही पैशासाठी तुमच्यासारख्या तुमच्या मुलांचे भविष्य काय करतात ते देतात. कळलं मग आता असे डॉक्टर येतात कसे डॉक्टर एखाद्याला हार्टचा काही प्रॉब्लेम असतात ते तिकडे जाऊन पाहतात. या गोष्टीमुळे असे डॉक्टर घडतायत ना अशा ज्याची क्वालिटी आहे तो क्वालिटीवाला वर जात नाही. त्याच्यासोबत असं होतंय. आता सांगा जर ही घटना बाहेर आली विद्यार्थ्यांनी जर याच्यावर काय ऑब्जेक्शन घेतलं असतं ही जर घटना बाहेर आली नसतं जे टॉपचे डॉक्टर झाले असते ज्यांना पेपर भेटले ते झाले असते ना त्याच्यात क्वालिटी नाही त्यांनी काय त्याच्या आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान दिलं असतं त्यांनी लोक